23-24 वर्षाची पोरगी आहे मी. काय ताकद असणार आहे आमच्यात? हरिपाठाचा अर्थ कळावा का ज्ञानेश्वरीचा अर्थ कळावा एवढी पात्रता नाहीच आहे आमची. फक्त ज्ञानोबरायांच्या समाधीला मस्तक लावलं, ज्ञानोबरायांनी एवढी कृपा केली, आज अख्खा महाराष्ट्र आमच्या चरणावर मस्तक ठेवतो का, तर आम्ही ज्ञानोबरायांना माय मांडलं. काय ताकद असतं ना संतांना. करायचं फक्त एवढंच आहे, माझे चित्त तुझे, काहीच नाही करायचंय. कुठल्याही अंगणे फक्त भजायचं त्याला. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. बोला कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. जिवे पिपस्वामृतामृतदेव, जिवे पिपस्वामृतामृतदेव, गोविंद दामोदर माधवेति. श्रीकृष्ण गोविंद हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. काहीच लागत नाही देवा, फक्त तू कुठल्याही अवतारात आला तरी तुला सांभाळायची किंवा तुला ओळखायची ताकद या दृष्टीत पाहिजे. तू कुठल्याही रूपात ये. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. सीता साथ लेके धनुष हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना. कुठल्याही रूपात फक्त मला माहित पाहिजे तू येतो बोलवणारा पाहिजे. आमच्यात तेवढी ताकदच नाहीये माय आपलं, आणि काही लागत नाही. तुम्हाला तर सांगते, पुरुषांना परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो. आपण नाती जरी संसारातली सामर्थ्याने सांभाळली तरी विठेवरचा मालक आपल्या संसाराची राखणदारी करतो. एवढी ताकद स्त्रियांच्या संसारात. ज्या घरातल्या स्त्रीच्या चेहऱ्यावर अखंड दुःखामध्ये सुद्धा हसू आहे आणि ज्या घरातल्या पुरुषाने कितीही कठीण परिस्थितीमध्ये आपली नीतिमत्ता सोडली नाही, त्या घरातला पांडुरंग आणि लक्ष्मी कधीच ते घर दुरावू देत नाही. ताकद असते. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. किती सोपं आहे. पण हे सगळं असण्यासाठी, चेहऱ्यावर समाधान असण्यासाठी हातात ज्ञानेश्वरी. कारण ज्ञानेश्वरीशिवाय सुख नाही आणि सुखाशिवाय चेहऱ्यावर कधी आनंद दिसणार. किती म्हटलं तरी पैशाने सुख मिळत नाहीच आहे. पैसा कमवून आहे अशा मताची मी नाहीच आहे. कमवा, कारण हे कलियुग आहे. ही जी मन आहे डोंट जज बुक बाय कवर, ही कलियुगात लागू होत नाही. इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कवर. तुमच्या प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो.
आमच्याकडे देव सुद्धा प्रचारावरच आहे. ज्या देवाला प्रसिद्धी जास्त त्या देवाला गर्दी जास्त. हो की नाही एवढंच सांगा. हो सोनगावकर बोलत जा ना. तुम्ही ना मुद्दाम तुम्हाला म्हणलं ना तुमचं कसे एक पोरगा एसटीत चढला खाली उतरला मोठ्या मोठ्याने हसायला लागला. शेजारच्याने विचारलं एवढा कशाचा आनंद झाला. ते म्हणला कंडक्टरला फसवला. तर म्हणला कस काय. मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. शाण्याला कळलं काय गेलं माऊली. येथे कोणाचे कायवा गेले ज्याचे त्याने अनहित केले. माणसं म्हणतात फार माणसं आपल्याला म्हणतात हो. काही माणसांना म्हणलं ना गेलतात का कीर्तनाला स्केड्यूल बिझी आहे जमत नाही कामं असतात. वेड्या स्केड्यूल बिझी नाही पाप आडवं येतंय. असं फार कामं आहेत अशी आम्हाला सांगत जाऊ नकोस. आम्हाला माहिती ना खरं कारण काय. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला गेलो नाही. काही म्हणतात गेलतो मजा बघून आलो. काही म्हणले बसलो तर जरा वेळ पटलं नाही मधनं चालू. काही म्हणले शेवटपर्यंत बसलो कळलंच नाही. चुकाच नाही तुमचं पाय कीर्तनाकडे वळत नाही. तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्म मंडपात तुमचं मन सुखावत किंवा स्थिरावत नाही. खरंच मायबाप तुमचा दोष नाही. माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजन करू देत नाही. ही सगळ्यात मोठी सत्यता आहे. भाषा माझी नाहीये. नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया न पावे कोणी. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. माणसं सहज विचारतात पाप म्हणजे काय असतं. अहो स्वतःच चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं. माणसं म्हणतात पाप केल्यावर काय होतं. आता गरुड पुराण सांगतं प्रत्येक पापाला वेगळी वेगळी कारण आणि प्रत्येक पापाला वेगळी वेगळी शिक्षा. ते तळत्यात म्हण हानत्यात म्हण पोळीवत्यात म्हण. आपल्याला काही माहित नाही आपण नरकात गेलो नाही अनुभव नाही ना. पण मी माऊलींचं सांगते. ज्ञानोबा म्हणतात तुम्हाला पाप फेडायला नरकात जायची गरज नाही. जो दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतो तो नरकातच जळतो. त्याचं आयुष्य नरक आहे. त्याला दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही. ह्याच्यापेक्षा मोठं नरक नाही की दुसऱ्याचा दुःखाचं कारण आपण असावं आणि दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपल्यामुळं दुःख यावं. ह्याच्यापेक्षा मोठा नरकच नाहीये की आपल्यामुळं कोणी दुखावलं जावं. कशाला नरकाची वगैरे भाषा करायची. आणि अवघड आहे. आपला परमार्थच विचित्र आहे. मला नवल वाटतं सोनगावकर ज्याला घरातला बाप कळत नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे. हा अहो ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे. 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव कशाला बसवायचा तो गणपती. पर देवर उपकार करता का तुम्ही असं वागून. हा नवरात्राचे उपवास दसऱ्या दिवशी बोकड देवी कोपती म्हणा पोत्यात घालून हाणला पाहिजे. सांगणारा ना ऐकणारा. आधी सांगणारा हाणला पाहिजे. आमच्यामुळेच ऐकता ना तुम्ही. कोण कसं शिकता आणि कुठून शिकता. जयाचे आही का धड नाही तयासी परित्र पुससी काही. माऊली स्पष्ट सांगतात रे. ज्याला स्वतःला जगता आलं नाही ज्याला स्वतःला खरं खोटं कळत नाही तुम्ही त्याला मोक्ष विचारताय. या तुमच्या बुद्धिमत्तेची कीव वाटते की तुम्ही ज्याला गुरु मानताय तोच चुकीचा आहे. अजून किती मोठं पाप हवं. सगळ्यात मोठं पुण्य योग्य गुरु मिळणं. पण आमची अवस्था द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कायचे कीर्तन घडेल ना. आम्ही काय करणार आहे तुम्हाला आम्हाला कीर्तन तरी सांगा बरं. अवघड आहे की नाही. आपलं नजर पवित्र नाही आपली. देवाला बघायला समदृष्टी घेता समान श्री हरी शमदमावरी. आमची पोरं अशी चौकात बसतात. हे कोण आली बघ तिकून गेली बघ माझी आली बघ तुझी गेली बघ. असं देव कसं दिसणार तुम्हाला देव असा. हा नका. अवघड आहे. असा परमार्थ नाही चालत. नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंध बापाच्या कमरेत लाता देव भेटला नाही तू बाप ठोकला. हा लय अवघड आहे आपलं. सोमवार गुरुवार खात नाही बाकी दणकावून हाणतो. तेवढं कशाला सोडतो. तेवढं बी खाच की. तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो बाकीचे डोळे झाकतो. तू खामी बघत नाही तू खामी बघत नाही असं करतो का देव. तेवढंच काम देवाला. कसला परमार्थ. लय खतरनाक परमार्थ यांचा. श्रावण धरतात आणि 11 महिने खातात. मग आम्हाला दाखवायला धरता का तो श्रावण. म्हणजे महादेवच पावतो बाकीचे नाही का. हा पण तुम्हाला माहित आहे का महादेव कोण कृष्ण कोण राम कोण विठ्ठल कोण माहित आहे का. काही नाही. ह्याच्यात बी भांडण आहेत.
खंडोबा तुमचा, विठोबा आमचा. कुठं कसं 22 अवतार वारकरी संप्रदायात मानले जातात, जे आपण मानणं गरजेचं. 29 उपवास वारकरी संप्रदायात आहेत, 20+9 वैष्णव, ते आपण करायचे. 24 एकादशी, 5 पर्व, वामन जयंती, नरसिंह जयंती, गोकुळाष्टमी, रामनवमी, थोरात थोर, शिवरात्री. सगळ्यात पहिले वैष्णव महादेव, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. सगळ्यात पहिल्यांदा पंढरीची वारी महादेवानेच केली. तुम्ही वेगळं समजताय म्हणून तुम्हाला देव सापडत नाही. सोपंच आहे की, चला माणूस कळला नाही त्याला देव काय कळायचा. आणि काय कोणाला कीर्तन शिकवतो आम्ही, कधी कधी नवल वाटतं. आमची परिस्थिती म्हणजे यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए, यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. भगत सिंग सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादो के लिए. कुणासाठी मिळलो बाबा, ह्यांना काय कीर्तन सांगण्यात तरी मजा. तुम्हाला म्हणलं ना टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवीत जा. तुम्ही वाट बघता का कवा शेजारचा वाजवेल पण आम्ही वाजवते, म्हटलं की वाजवीत जा. लोकांचं बघण्यात आयुष्य गेलं आपलं. आपला विचार करे जा, आपुली आपण करा. तुम्हाला म्हणलं ना आनंद घ्या कीर्तनाचा, मनसोक्त कीर्तन ऐकत जा. माय विनंती माझी, नाही तर ऐकण्यात मजा नसते. चला विषयाकडे या. काही खरं नाही, आपली अंतकरणच शुद्ध नाहीये, नजरच पवित्र नाहीये, अवघड आहे आपलं. आणि आयुष्यात किती मोठे ज्ञानी, विद्वान, तपस्वी, अधिकारी व्यक्तिमत्व व्हा, जगाच्या मालकीकडे एकदा जरा, जगाच्या मालकाशिवाय एकदा जरी दुसरीकडे नजर गेली, तुमचा विनाश ठरलेला. त्रास होणार तुम्हाला एकदा. किती म्हणते मी, एकदा बरं का. आयुष्यभर नारायण नारायण केलंय नारदानी, आयुष्यभर. एकदा नजर गेलीये, कितीदा. हा, कमी समजू नका नारदांना. भक्ती सूत्र सांगणारे नारद आहेत. वैराग्याला, भक्तीला ताकद द्यायचं सामर्थ्य ज्यांच्यात आहेत ते नारद आहेत. साधे नाही आहेत ते. भक्तीचं मूर्तिवंत उदाहरण नारद आहेत. हे जे कळीचा नारद वगैरे म्हणता ना, काही नाही, नारदान इतकी ताकदच कोणात नाहीये. खूप तत्वशील नारद आहेत. समजून गेला, आयुष्य जाईल आपल्याला नारदांना. पण ते एकदाच चुकलेत. कदाचित तेही तुमच्या आमच्यासाठी असावं की आम्हाला कळावं की नेमकं परिणाम काय होतो. कितीही भक्ती असेल आणि एकदा नजर फिरली तर, दृष्टी न फिरे. एकदा गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले. सूर्याची कवळी किरण पडली होती. नदी शांत वाहत होती. स्वच्छ पाण्यात त्यांना दिसलं. तेजोमय प्रकाश होता, सूर्याचा तेज प्रकाश होता, पाणी स्वच्छ होतं. त्यांना पाण्यात दिसलं, मासोळीच्या मागं मासं लागलं. कलियुगाचा नियमच आहे, मासोळीच्या मागं मासच लागतं, दुसरं काय लागतं तेव्हा. बरंच कळतं की तुम्हाला महाराज. अवघड आहे नाही का माय. आणि काय म्हणजे मला आता आमची मुलं शिवजयंती वगैरे करतात, मला नवल वाटतं कधी कधी. म्हणजे भयांगाने करतो ना आम्ही. छत्रपती शिवरायांचा विचार आम्हाला कळले का कधी. शाहिस्तखानाच्या लाल मालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. जहाबना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो, बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, ऐसी उनकी परवरिश नहीं कि बेटी उठा सके, औरत जात की इज्जत करने वाले हिंदू है वो. कौतुक बायकोला वाटलं. क्या लगता है आपको जहापना, तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, तुमने नहीं सोचा वो औरत है, उसका क्या कसूर. अगर तुमने उनकी औरतों को, धर्मों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा, बेशक लेगा बेगम. नाम, रुतबा, सल्तनत, इज्जत, शोहरत सब कुछ छीन लेंगे वो. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा, लेकिन एक बात की जबान देता हूँ, बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्म जात नहीं देखते. वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, और औरत जात को देवी की तरह पूजते हैं, ऐसे हिंदू है वो, औरत जात की इज्जत करते हैं. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्यांचे वारसदार आहेत आपण. कसं देवाशिवाय दुसरीकडे नजर जावी. हा, आम्ही छत्रपतींना मान